नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील असलेली सगळी प्रश्न जी आहेत तर त्याची उत्तरे या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. कारण गेल्या 2-4 दिवसापासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फक्त आणि फक्त हीच प्रश्न विचारले जात आहेत, कॉल असो किंवा मेसेजच्या माध्यमातून असो. ते म्हणजे शिक्षण मंत्री महोदयांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे, की पुढच्या 2 महिन्यात आम्ही शिक्षक भरती करू. दौंडमध्ये हे स्टेटमेंट त्यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी केलेलं होतं आणि या अनुषंगाने अनेक मुलांच्या मनामध्ये जे आहे ते फार समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अनेकांच्या मनामध्ये जे आहे ते अनेक शंका जी आहेत त्या अनुषंगाने नैराश्यग्रस्त एक वातावरण पण निर्माण झालेलं आहे. मात्र वस्तुस्थिती काय आहे? खरंच तर होणार आहे का? असा विचारणा करणारा मेसेज, कॉल्स मला सतत सुरू असल्याकारणाने या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मनातली जी काही समस्या आहेत ते दूर करायच्या आहेत. तुम्हा सगळ्याला माहिती आहे मुंबई आझाद मैदानावर एल्गार 2 आपण 5 मार्चपासून 12 मार्चपासून त्या ठिकाणी 17 मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपण आंदोलन केले. माननीय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासमवेत वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत आपण त्या ठिकाणी चर्चासुद्धा केली. साधारणतः त्या ठिकाणी अर्धा तास चर्चा झाली आणि शिक्षण मंत्री महोदयांनी या अनुषंगाने उचित कार्यवाहीसाठी मंत्रालय स्तरावर एक मीटिंग लावण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत. अद्याप त्यावर तशा पद्धतीचं आपल्याला अजून कुठलाही अधिकृत पत्रव्यवहार झालेला नाही, मात्र लवकरच होईल. त्यापूर्वी या व्हिडिओच्या माध्यमातून याच गोष्टी अवगत करायच्या आहेत की त्या दिवशी जे स्टेटमेंट आहे शिक्षण मंत्री महोदयांचं, ते केलेलं स्टेटमेंट हे राजकीय होतं का? कारण ज्या प्रशासनातल्या तांत्रिक बाबी आहेत या सगळ्या गोष्टी बघितल्याच्यानंतर नक्कीच 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती व्हावी आणि मोठ्या प्रमाणात व्हावी. पण एका वेळेला सन्माननीय जबाबदार शिक्षण मंत्री महोदय म्हणतात या वक्तव्याचं आपण तेवढंच जे आहे ते एक आपण जी काही वास्तविक आहे किंवा वस्तुस्थिती आहे किंवा जबाबदार नेत्यांनी, जबाबदार मंत्र्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला आहे तर ते पूर्ण करतील अशा पद्धतीचं आपण गृहीत धरू, अनुमोदनही देऊ की बाबा चला ठीक आहे 2 महिन्यात होईल. मग खरंच होणार आहे का? होईल 2 महिन्यात तर किती पदाची होईल? जर खरंच 2 महिन्यात झाली तर तुम्हाला सांगतो साधारणतः 2-3 हजारची भरती होऊ शकते. जर झाली तर शक्यतो ही भरती प्रक्रिया 2 महिन्यात होऊच शकत नाही. कारण 6 मार्च 6 मार्च या दिवशी शिक्षण आयुक्त कार्यालयातून जी काही आयुक्त प्रशासन आहेत त्यांच्या आस्थापना आहेत, जिल्हा परिषद असो किंवा मनपा असो किंवा इतर खाजगी आस्थापना असो, या सगळ्यांना त्या ठिकाणी एक 6 मार्चला व्ही-सी घेण्यात आली आणि त्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. 6 मार्च या दिवशीच्या सूचना अद्यापही त्या पूर्ण झालेल्या नाहीत. मग त्या सूचना कोणत्या होत्या? तांत्रिक बाबी आपण पडताळतोय. खरंच 2 महिन्यात होईल का? होईल किंवा नाही या आपण बाबी पडताळतोय आणि त्या तुमच्यासमोर ठेवतोय मी. त्यामध्ये दिलेल्या ज्या सूचना होत्या तर 100% संच मान्यता ती जी आहे ती करण्यात यावी. मग आत्तापर्यंत झाली का 100%? तर याचं उत्तर नाही. वितरित झाली का संच मान्यता? याचं उत्तर नाही. त्यानंतर संच मान्यता वितरित केल्यावर अतिरिक्त झालेले शिक्षक यांचं समायोजन करावं. हे झालं का समायोजन? तर समायोजन नाही. आणि हे इतक्या लवकर आणि सहज होणारं प्रोसेस नाही आहे. एवढ्या तात्काळ ती प्रोसेस होईल अशातला भाग नाही आहे. त्यानंतर बिंदू नामावली जी आहे ते पडताळून घ्यावी, तपासून घ्यावी, मावकडून पडताळून घ्यावी. अंतिम जी असते बिंदू नामावली कुठल्याही प्रवर्गावर अन्याय न करता किंवा अन्याय होऊ नये, समान जी काही प्रवर्गाला न्याय द्यायचा असतो तो न्याय द्यावा यासाठी आपलं रोस्टर जे आहे ते मागासवर्गीय कक्ष आयोग यांच्याकडून तपासून घ्यावं लागते. तर ते झालं आहे का? तर याचंही उत्तर नाही. त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर शिक्षकांच्या ज्या बदल्या असतात ते बदल्या कराव्या लागतात. बदल्या होणार आहेत ते झाल्यात का? तर हे बदल्या नाही. आणि बदल्या जर करायला सुरुवात केली
तर बदल्यांचं जे काही शेड्यूल आलेलं आहे तर ते बदल्यांवर अनेक असे याचिका कोर्टात पडतात. गेल्या वेळेस सांगतो मग 7वा टप्पा असताना 39 याचिका पडल्या होत्या आणि 39 याचिकाचा निकाल लागेपर्यंत बदलींवर बरं फक्त बदली शिक्षकांच्या बदल्या याचा निकाल लागेपर्यंत साधारणतः 6-7 महिने लोटली होती. त्यानंतर कुठं मग ती बदली प्रक्रिया समोर सुरू झाली. नंतर मग जाहिराती ज्या आहेत त्या आल्या. आता या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला का उदाहरण देतो तांत्रिक बाबी. तर ह्या ज्या गोष्टी क्लिअर होत नाही, जोपर्यंत क्लिअर होत नाही, तोपर्यंत शिक्षक भरतीच्या जाहिराती येऊ शकत नाहीत. मग साधारणतः याला किती वेळ लागेल? आणि ह्या जर न करता केलं 2 महिन्यात भरती प्रक्रिया करण्यासाठी, तर त्या जागा कमी येतील. तडजोड म्हणून ती प्रोसेस होईल. मग सध्याची स्थिती रोस्टर जे आहे, ते संचमान्यता झालेले किती असे जिल्हा परिषद आहेत ज्यांच्या रोस्टर जे आहे जिल्हा परिषदकडनं मावकडे गेलेलं आहे. तर विदर्भातलं तरी मला वाटतं एकही गेलेलं नाही आहे. मराठवाड्यामध्ये केवळ जालना जिल्हा परिषदचं गेलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातून केवळ पुणे जिल्हा परिषद आणि पुणे मनपा इतकं ते जे रोस्टर आहे ते मावकडे पाठवलेलं आहे. मात्र त्याच्यात त्रुटी आल्यावर ते माघारी पाठवले जाते. एक जरी पदाची त्याच्यात त्रुटी आली तर ते रोस्टर माघारी पाठवून ते दुरुस्ती करून त्याला मावकडे मंजुरीसाठी पाठवावं लागते. मग कोकणचं झाले का? तर कोकणचं बिलकुल नाही आहे. मग इतक्या सगळ्या आस्थापना असून यांचं जो रोस्टर अद्याप एकही मंजुरी झालेली नाही आहे रोस्टर. फक्त हे पाठवलेलं मी सांगलो तुम्हाला 3-4. तर हे मंजूर झाले का? तर बिलकुल नाही आहे. मग रोस्टरच मंजूर झालं नाही, रोस्टर कंप्लीट नसेल, इथे संचमान्यता अजून कंप्लीट झालेली नसेल, तर 2 महिन्यात भरती प्रक्रिया होईल का? तर याचं सरळ उत्तर आहे, टेक्निकली म्हणतोय मी, तांत्रिक दृष्टिकोनातून, तर याचं उत्तर सरळ आहे की 2 महिन्यात होणार नाही. 2 महिन्यामध्ये शैक्षणिक वर्ष बदलेल, ही वस्तुस्थिती आहे. शैक्षणिक नुकसान होणारच नाही ना विद्यार्थ्यांचं. हे केवळ राजकीय स्टेटमेंट होतं शिक्षण मंत्री महोदयांचं. कारण आता एक्झामिनेशन्स होत आहेत तर शाळेला सुट्ट्याच लागतील ना. सत्रच बंद होईल ना. शैक्षणिक वर्ष बदलेल ना. 2 महिन्यामध्ये हे होऊ शकते. कदाचित शिक्षण मंत्री महोदयांना 2 महिन्याच्या ऐवजी काय म्हणायचं होतं मला नाही माहिती. पण वस्तुस्थिती जर बघितली तांत्रिक दृष्टिकोनातून तर या शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी या सगळे जे काही तुम्हाला तांत्रिक टप्पे सांगितलेत हे कंप्लीट होणं काळाची गरज आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा असलेला जे काही मर्यादित प्राधान्यक्रम अमर्याद करणे आहे, हे सगळं तुम्ही मार्क्स घेऊन सुद्धा त्याला अर्थ नाही. कारण जर फॉर एक्झाम्पलमध्ये 20,000 जागा येणार असतील आणि तुम्हाला 50 प्राधान्यक्रम मर्यादा दिली असेल तर तुम्हाला 20,000 जागा येणार नाही आहेत, केवळ 50च जागा येत आहेत असा त्याचा अर्थ होतो. कारण तुम्ही त्या 50च जागेला पात्र असणार आहे कॉम्पिटिशनमध्ये तुमची निवड होत असताना. त्यामुळं प्राधान्यक्रम ही सगळ्यात कळीची बाब आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे. हे अमर्याद असणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आता यावर आपण शिक्षणमंत्री मोदयांसोबत पाठपुरावा केला आहे. 10 मिनिट यावर चर्चा केली. मग त्याच्यावरती अडून होते. मग त्याच्यावर सकारात्मक उत्तर जे आहे त्यांनी फार उशिरा दिले. 50च्या ऐवजी आपण 100 करण्याची तडजोड करू किंवा त्यावर मीटिंग घेऊ, चर्चा करू, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलं आहे. मग याच्यासाठी काय? पुढचा जो अजेंडा असणार आहे, आपण प्रशासनाकडे निवेदनं दिलीत, आंदोलनं केलीत, सगळं काही केलं आहे. आता त्याच्यानंतर पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्या बैठकीचं जर निमंत्रण आलं तर ठीक आहे. त्या निमंत्रण आल्याच्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करूया. अजून त्याच्यावर काही मार्ग निघते का बघूया. जर ह्या सगळ्या गोष्टी होत नसतील तर तुम्ही 160-70 मार्क घेऊन सुद्धा तुमची भरतीमध्ये निवड ही योगायोगावर होणार असेल तर हे मर्यादित प्राधान्यक्रम आपल्यासाठी फार एक अवघड जागचं दुखणं असणार आहे. चांगले मार्क्स घेऊन गुणवत्तेला त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही. त्यामुळे त्याच्या समोरची जी दिशा आहे, आता आपल्याकडे कायदेशीर लढणे हाच एक पर्याय उरलेला आहे. त्यामुळं त्यावर जी काही प्रशासनाकडनं आपल्याला विचारणा होईल किंवा बोलणं होईल किंवा त्यांच्याकडनं काही निमंत्रण येईल का भेटीचं, म्हणजे शिक्षण मंत्री महोदयांनी तशा सूचना दिलेल्या आहेत. जर झालं तर त्यावर आपण चर्चा करूया. मार्ग जो आहे तो काढण्याचा प्रयत्न करूया. कारण आत्तापर्यंत पुष्कळ वेळ दिला आहे त्यांना. 20 जानेवारीपासून आज मार्च संपायला येतो आहे. त्याच्या समोरचं पाऊल म्हणून आपण त्याच्यावर कायदेशीर जो लढा आहे तो आपल्याला लढल्याशिवाय आता गत्यंतर नाही किंवा मार्ग नाही. त्यामुळं पुढील काळामध्ये जे काही अपडेट असेल ते तुम्हाला कळवली जाईल.
आणि आपला अजेंडा जो आहे ते जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी इथे मध्यंतरी समायोजनाचा एक जी आर आला. तो जी आर बघून 17 तारखेला आलेला जी आर ते बघून अनेकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेत की 1 ते 5च्या जागा या तिथे 6 ते 8चे समायोजन करत असल्याकारणाने तिथे जागा येणार नाही आहेत 1 ते 5च्या. तर ह्या सगळ्या विरोधी भास जो आहे निर्माण करणारा, परस्पर विरोध निर्माण करणारा, तर या सगळ्या गोष्टीवर जे उपाय आहे, तो उपाय म्हणजे जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी जर आपण लढलो, तर 100% 1 ते 5लाही जागा येतील, 6 ते 8लाही येतील, 9 ते 12लाही जागा येतील. त्यामुळं आपला अजेंडा, आपला फोकस जे आहे ते जास्तीत जास्त पदावर आहे. जास्तीत जास्त जागा आणणे, कमीत कमी मेरिट आणणे. हे आपला अजेंडा असून आणि गुणवत्ताधारक जे आहे त्यांना न्याय मिळणे, मर्यादितचे अमर्याद प्राधान्यक्रम करणे. बाकी इतर मागण्या आपल्या मागण्या पूर्ण झालेल्याच आहेत आणि ही पण मागणी पूर्ण होईलच आणि याच्यासाठी पूर्ण करण्यासाठी कोर्टात जरी जावं लागत असेल तर ते आपण करणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की गाफील राहू नका, शांत राहू नका. मंत्री महोदय म्हणतात म्हणजे ते होतंच अशातला भाग नाही आहे. नक्कीच त्यांनी दिलेले शब्द आत्तापर्यंत पाळलेले आहेत, पण हे करत असताना नक्कीच त्याच्यामध्ये प्रचंड तांत्रिक अडचणी आहेत. हे 2 महिन्यात करणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. जर तसं झालं म्हणजे 99.99% तर चान्स नाही आहे. जर झालं तर जागा प्रचंड कमी 1000-2000 जागा येऊ शकतात. कारण अनेक हजारो शिक्षक अतिरिक्त आहेत. अनेक शिक्षकांच्या बदल्या बाकी आहेत. त्यामुळे ही तांत्रिक बाबी जी आहेत ते केल्याशिवाय समोर जाता येत नाही. कारण तांत्रिक बाबीवर प्रशासनाला काम करावं लागते. मंत्री महोदय काम करत नसतात. त्यांना काय शब्द दिला, संपला विषय. आणि सगळ्याच जर शब्द पाळलं राजकीय पुढाऱ्यांनी तर कुठल्या कुठे गेला असता महाराष्ट्र. त्यामुळं याकडे मी तरी म्हणतो तुम्ही एक राजकीय वक्तव्य म्हणून बघा, एक घोषणा म्हणून बघा. कारण त्याच्या आडव्या तांत्रिक अडचणी आहेत आणि ते तांत्रिक अडचणी दूर केल्याशिवाय भरती प्रक्रियेच्या जाहिराती येत नाहीत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं मित्रांनो की गाफील राहू नका. मर्यादित प्राधान्यक्रमचे अमर्याद करण्यासाठी पुढचा जो काही लढा असेल तो लवकरच तुम्हाला कळवल्या जाईल. मंत्रालयीन अपडेट जे असेल ते तुम्हाला कळवल्या जाईल. तुर्तास थांबतो. यापेक्षा वेगळे काही मनात प्रश्न असतील तर नक्की कळवा, त्यावर तुम्हाला उत्तर देईल. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.